नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनोज जरांगे यांनी घातपाताच्या कटाचा आरोप केलेला कांचन साळवे यांना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन। तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत 67 अर्ज बाद, गटातील 26 तर गणातील 41 अर्जांचा समावेश। आता बघूया सविस्तर बातम्या। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केला होता। कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता। या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली आहे। यानंतर कोर्टाने कांचन साळवी याला जामीन मंजूर केला असल्याची माहिती मिळाली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट डी.आर. गव्हाड पाटील, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे वकिली करतोय। आज आम्ही 3 जामीन अर्ज दाखल केलेला होता, अमल खुने, दादा गरुड आणि कांचन साळवी यांचा। तर माननीय न्यायालयाने कांचन साळवी यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे आणि अमोल खुने, दादा गरुड यांचा अर्ज खाली सेशन कोर्टाला जामीन अर्ज दाखल असल्यामुळे सदरील अर्ज आम्ही काढून घेतलेला आहे। जामीन अर्ज मंजूर करताना मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये जे कारण आहेत की याच्यात आरोपी जो आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची रिकव्हरी मिळालेली नाही आहे, त्यामुळे सदरील अर्ज हा मंजूर करण्यात आलेला आहे। हिंद दी चादर हा श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम कार्यक्रम दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे निमंत्रक कार्याध्यक्ष मलकीत सिंग बल यांनी सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर 350 साला समागम जो कि महाराष्ट्र में बहुत बड़े पद्धर पर हो रहे हैं, इसके लिए महाराष्ट्र सरकार ने राज्य स्तर समिति का गठन किया था और राज्य स्तर समिति और महाराष्ट्र सरकार द्वारा आने वाली 24-25 जनवरी को तख्त हजूर साहब नांदेड़ में 2 दिन का गुरमत समागम हो रहा है। सभी से हाथ जोड़कर निवेदन है कि वहां पर पहुंचें और गुरु का आशीर्वाद लें। उद्देश्य यही है कि गुरु साहब का इतिहास हर घर तक पहुंचे, हमारी युवा पीढ़ी तक पहुंचे। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। छत्रपती संभाजीनगर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान राबवण्यात येत असून सिकलसेल अॅनेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून त्याचे वेळीच निदान व योग्य उपचार केल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो। या विशेष अभियानादरम्यान सिकलसेल आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण साधण्यासाठी विशेष जनजागृती तपासणी व समुपदेशन मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या वतीने देण्यात आली आहे। सिकल सेल ॲनिमिया डिटेक्शन हे जे अभियान आहे आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आपण प्रभावीपणे राबवत आहोत। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्या काही स्टेटच्या गाईडलाईन आहेत त्या अनुषंगाने अत्यंत प्रभावीपणे आम्ही समाजातील सर्व 0 ते 40 वयोगटातील नागरिकांचे टेस्टिंग करत आहोत, त्यांचा जे आहे सर्वे करत आहोत। आमच्या आशाताई, एएनएम, हेल्थ सेंटरचा सर्व स्टाफ घरोघरी जाऊन याबद्दल समुपदेशन करत आहे आणि हा जो आजार आहे हा अनुवंशिक रक्तविकार आहे। यामध्ये ज्या सेल्स असतात, ब्लड सेल्स असतात, आरबीसी असतात, त्याचा शेप बदललेला असतो, तो सिकल टाईप म्हणजे विळासारखा शेप झालेला असतो। त्या कारणाने
ज्या लहान रक्तवाहिन्या आहेत त्या ठिकाणी त्या सेल अडकून त्या ऑर्गनला रक्तपुरवठा कमी होणे, वारंवार हे रुग्ण जे आहेत ते आजारी पडतात, जॉईंट पेन होते, जॉन्डिस होतो, पोटदुखी होते आणि हा अनुवंशिक आजार असल्या कारणाने याचं तपासणी सर्व लोकांची होणे फार गरजेची आहे. विवाहाच्या अगोदर सुद्धा जे मुलं मुली आहेत त्यांची सुद्धा स्क्रीनिंग होऊन त्यांची तपासणी होणं गरजेची आहे. याच्यासाठी जी सोल्युबिलिटी टेस्ट आहे ती सोल्युबिलिटी टेस्ट आम्ही आमच्या 40 आरोग्य केंद्राच्या मार्फत महालॅबकडून सध्या आम्ही करून घेत आहोत. त्यामध्ये जे काही आम्हाला पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत त्याची जी HPLCची टेस्ट आहे ती टेस्ट आपण सिव्हिल हॉस्पिटलकडून करून घेत आहोत. तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो की या अत्यंत महत्वाच्या अशा अभियानामध्ये जे काही आपल्याकडे आजपर्यंत कुणी टेस्ट करून घेतल्या नसतील किंवा तर आरोग्य विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येत आहेत किंवा आपण स्वतःहून सुद्धा आरोग्य केंद्रावर जाऊन याबाबत तपासणी करून घ्यावी. त्यासाठीचा जो काही औषध उपचार आहे तो संपूर्ण औषध उपचार महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला मोफत दिला जातो. तर या सर्व संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त सहकार्य आरोग्य विभागाला करावे व आपल्या परिचित आपल्या फॅमिलीचे सर्वांची टेस्टिंग करून घ्यावी. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात एकूण 2258 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात. गुरुवारी सर्वच तालुक्यांमध्ये अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली असून एकूण 67 एवढे अर्ज बाद झालेत. यामध्ये गटातील 26 आणि गणातील 41 अर्जांचा समावेश आहे. आता एकूण 2119 वैध अर्ज उरले असून यामध्ये 70% अधिक उमेदवार हे अपक्ष आहेत. किती उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. जिल्ह्यातील 63 गट आणि 126 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 21 जानेवारी रोजी 3 वाजेपर्यंत एकूण 2258 अर्ज दाखल झाले होते. सर्वच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयावरती गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया राबवण्यात आली. अर्जांची संख्या मोठी असल्याने छाननीमध्ये बराच वेळ गेला. दाखल उमेदवारी अर्जाच्या तुलनेत बाद होणाऱ्या अर्जांची संख्या फारशी नव्हती. किरकोळ कारणांवरून अर्ज बाद झाले. मतदार यादीत नाव नसणं, सूचकाचं नाव नसणं, अर्जांमध्ये खाडाखोड असणं, गटगणांचे क्रमांक चुकवणं अशा कारणांवरून अर्ज बाद झाले. गटातील 26 आणि गणातील 41 असे एकूण 67 अर्ज बाद ठरलेत. फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक 25 अर्ज बाद झाले तर सिल्लोड तालुक्यातील गटाचा केवळ 1 अर्ज बाद ठरलाय. अर्ज छाननीनंतर रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार शिल्लक राहिल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडींमधील बंडखोर उमेदवारांमुळे मतांचं विभाजन होण्याची भीती होती. उमेदवारी माघारीसाठी 23, 24 आणि 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत संधी दिली आहे. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 नंतर होईल. मतदान 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. 4 दिवसात अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठ नेते वैयक्तिक पातळीवरती संपर्क साधून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची समजूत काढणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. फुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही.
चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास ये इथे. हे बघा. हे तू इकडे हो थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनींनो, पोलीस, सीबीआय किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. किरकोळ कारणावरून 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. आरोपी जखमी युवकाने केली असून त्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले, तर जखमी युवकाने माध्यमांशी बोलताना पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत. ट्युशन माझ्या शाळेची एक हॉटेल आहे, म्हणजे ओपनिंग होती त्याची काल परवा दिवशी. तर मी तिथून लाईटिंगचं काम करून मी ट्युशन सेंटरवरून वापस मुकुंदवाडीला आलो. तर मी तिथे एक 5 शॉप बघितली, तिथे थांबलो 5 मिनटं. त्यांना पोलीसवाल्यांना बघून मी रिटर्न निघलो तिथून. त्यांनी मला थांबवलं. त्यांनी थांबवल्यानंतर ते मला विचारतात तू इथं का बरं थांबला. मग माझ्यासोबत जो होता तो बोलला सर पुढे घ्यायला थांबलो म्हणून. तर त्यांनी बोलले बघ मग भेटत असेल तर घे. मग तो उतरला आणि तो पुढे गेला. पण माझ्याकडे जी गाडी होती माझ्या मित्राची MH-28 शिंगदेची, त्या गाडीला बघून ते मला बोलले गाडी कुठली. म्हणलं माझ्या मित्राची बुलढाण्याची. त्यांनी विचारलं तो कुठे आहे. मग मी त्यांना सांगितलं तो गावी जायले. मग गावी जायले मग तुझ्याकडे काय करते. गाडी चोरीची असं बोलले. म्हणलं सर चोरीची नाही, माझ्याकडे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो. तेवढं बोलताच त्यांनी मला मारहाण चालू केली. मी त्यांना सांगत बी होतो. ते मला बोलले 1500 रुपये दे, तो गाडी सोडतो मी, नाही तर मग पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो. मी त्यांना एवढं बोललो गाडी जमा नाही करायची, मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो. त्यांनी न ऐकता माझ्या अंगावर लाठीचार्ज केली. मला खाली पाडलं, माझ्या छातीत लाथा मारल्या, तोंडावर लाथा मारल्या, अवघड ठिकाणी लाथा मारल्या. मी त्यांना एवढं सांगतोय की सर माझ्या अवघड ठिकाणी लाथ लागली, मला मारू नका. तरी ते मारत गेले. एक गणेश वाघ म्हणून एक बिरारे, 2 कॉन्स्टेबल होते. ते गेली त्यांच्याकडे, पण त्यांचा काही रिस्पॉन्स अजून काही आला नाही. पोलीस कर्मचारी आले होते भेट द्यायला. आले पण ते असं ते त्यांचं म्हणजे काही त्यांचं ते साठवट करायला येत आहे, केस मागं घ्या म्हणून. छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी येथील प्रादेशिक रक्तपेढी रक्तघटकांवरती प्रक्रिया आणि साठवणूक करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यात आली असून यात रक्तघटकांची सुरक्षित आणि पूर्णपणे निर्जंतुकीकरण ही प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी स्टेराइल कनेक्टिंग डिव्हाइस आणि क्रायोफ्यूज नावाच्या नवीन प्रणाली सुरू करण्यात आल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय. रक्तदान शिबिरात 350 मिलीलीटर क्षमतेच्या पिशवीत रक्त संकलन केलं जातं. नवजात शिशु बालरुग्णांना गरजेनुसार रक्त द्यावं लागतं. अशा वेळी घाटीत 350 मिलीलीटरची पिशवी देण्याशिवाय पर्याय नव्हता. आवश्यकतेनुसार रक्त दिल्यावरती उर्वरित रक्त वाया जातं, परंतु घाटीतील विभागीय रक्त केंद्राला अत्याधुनिक असं स्टेराइल कनेक्टिंग डिव्हाइसेस हे 17 लाखांचं यंत्र मिळालंय. या यंत्राद्वारे नवजात शिशु बालरुग्णांना जेवढी गरज तेवढंच रक्त देता येईल. त्यामुळे रक्ताची बचत होण्यास हातभार लागणार आहे. क्रायोफ्युजनमुळे प्लाझ्मा आणि इतर रक्त घटकांमध्ये साठवणूक आणि वापर अधिक कार्यक्षम होणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार रक्त घटक वेळेवरती पोहोचणं खूप सोपं असणार आहे. ही सुविधा बँकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचिता जोशी, उपअधीक्षक डॉक्टर काशीनाथ गरकल, उपअधीक्षक डॉक्टर प्रभा खैरे, उपअधीक्षक डॉक्टर
डॉक्टर गायत्री तरवळकर, उपअधीक्षक डॉक्टर विनोद मुंदडा, अधिष्ठातांचे OSD डॉक्टर सुरेश हरबडे, पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर भरत सोनवणे आणि प्रादेशिक रक्तपेढीच्या प्रभारी डॉक्टर वैशाली नागोसे उपस्थित होत्या. नवीन निर्जंतुकरण कनेक्टिंग डिव्हाइसेसच्या वापरामुळे रक्तघटकांची सुरक्षितता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुनिश्चित होईल, असं डीन यांनी स्पष्ट केलंय. दहशतवाद विरोधी पथकने केलेल्या कारवाईमध्ये गांधीली परिसरातील एका हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये 2 बांगलादेशी महिलांचं बेकायदेशीर वास्तव्य असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी हॉटेल चालकाला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत गांधेली परिसरातील व्हाईट हाऊस या हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये 2 बांगलादेशी महिलांचं बेकायदेशीर वास्तव्य असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी हॉटेल चालक आकाश नाना त्रिभुवन याला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी शाखेचे निरीक्षक राजेश कृष्ण मयकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 जानेवारी रोजी ATS पथकाने संबंधित हॉटेलवरती छापा टाकला. तपासादरम्यान लॉज परिसरात 2 संशयित महिला आढळून आल्या. चौकशीत त्यांनी स्वतः बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. मात्र भारतात प्रवेश व वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे त्यांच्याजवळ नसल्याचं निष्पन्न झालं. यानंतर हॉटेल चालक आकाश त्रिभुवन याची चौकशी केली असता सदर महिला परदेशी असल्याची माहिती असूनही त्याने त्यांची आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता त्यांना हॉटेलच्या शेडमध्ये वास्तव्याला ठेवल्याचं उघड झालं. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ह्या महिला यापूर्वी वाळूज परिसरात वास्तव्य करत होत्या. सातत्याने ठिकाणे बदलण्याचा त्यांचा पॅटर्न असून त्यानुसार त्या अलीकडेच बायपास परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आकाश त्रिभुवन याचा भाऊ सातारा भागात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कुख्यात राजपूत टोळीशी संबंधित असून त्याला यापूर्वी वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे करत असल्याची माहिती MIDC सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण व क्रेडिट कार्ड वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यात शहरातील एकूण 532 पथविक्रेत्यांना कर्जाचं वितरण करण्यात आलंय. शुक्रवारी SBI शाखा शहागंज येथे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत कर्ज वितरण व क्रेडिट कार्ड वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या योजनेअंतर्गत कर्ज वितरण व क्रेडिट कार्ड वाटपाचा राज्यस्तरीय राष्ट्रीय उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरुवनंतपुरम केरळ येथे पार पडला. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांनी आभासी पद्धतीने सहभाग नोंदवला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त लखीचंद चव्हाण, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक शशी त्रिभुवन, SBI शहागंज शाखेचे व्यवस्थापक शाहिद अन्सारी तसेच भरत मोरे, सुरेंद्र पाटील, कमलाकर कदम, माजिद शेख, समुदाय संघटक, महानगरपालिकेचे कर्मचारी व मोठ्या संख्येने पथविक्रेते उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील एकूण 532 पथविक्रेत्यांना कर्जाचं वितरण करण्यात आलंय. या योजनेमुळे शहरातील पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत होणार असून त्यांचा व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा राहण्यास चालना मिळणार आहे. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनोज जरांगे यांनी घातपाताच्या कटाचा आरोप केलेला कांचन साळवे यांना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन. तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत 67 अर्ज बाद, गटातील 26 तर गणातील 41 अर्जांचा समावेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.